त्यांची टाच दुखते आणि हा जो पाठीचा भाग आहे कमरेपासून खाली हा सगळा पूर्ण जाम झालेला आहे. पायाचे गोळे पण जाम झालेले आहेत आणि पायाचे गोळे जाम झाल्यामुळं त्यांची टाच पण दुखते आणि कंबर पण दुखते. तर टाच दुखीला काय उपचार करायचा मित्रांनो की तुम्हाला मी सांगतो. तर हा जो पाय आहे हा पाय हातामध्ये घ्यायचा आणि ह्या इथं पहा हाड यायचं नडगीचं. तर त्याच्याबरोबर बॅक साईडला ह्या पाहिजे एक नस आहे. पाय लूज सोडा माझ्या हाता बाजू. हा जो पॉईंट आहे ही नस आहे पाय इथं. ही नस अशी दाबायची इथं आणि बरोबर एक साधारणतः 15 ते 20 वेळा दाबायची. त्याच्यानंतर पाठीमागचा हा एक भाग आहे पहा. ही एक नडगीचा भाग आहे. इथं एक तो नस आहे. ही नस फक्त हा जो पॉईंट आहे हा पॉईंट पूर्ण दाबायचा मित्रांनो. हे 2 पॉईंट दाबल्यानंतर हा जो भाग जाम झालेला असतो हा भाग बरोबर गुडघ्याच्या पाठीमाग साईडला एक नस येते पहा. ती नस फक्त अशी खाली दाबत मोकळ्या करत आणायची. समजा काही वेळेस काय होतं आपल्याला परफेक्ट सापडत नाही आहे. त्याच्यासाठी मी सोपा उपाय सांगतो. हा जो भाग आहे हा भाग ह्या भागाने हा जो भाग आहे मासल भाग त्या मासल भागाला असं मारायचं पहा आणि मारल्यानंतर बॅक साईडला पहा असं मारायचं. ही हा पिंडरी लूज झाली आणि त्याच्यानंतर काही पॉईंट असतात पहा ह्याच्यामध्ये. हा जो भाग आहे हे या नसा बारीक नसा अशा पूर्ण दाबत वरती न्यायचे बा मित्रांनो. हे दोन्ही बोटाच्या मधून एक नसा झाले गेलेल्या असतात त्या नसा पूर्ण अशा दाबून घ्यायच्या आणि हे ठिकाणी रगडायचं पहा असं. हे झाल्यानंतर असं हे झाल्यानंतर असं हे सगळा भाग दाबून घ्यायचा आणि बोट आहेत जेवढं सहन होईल तेवढे असे पाठीमागं प्रेस करायचे पहा. सगळे बोटं पण करायचे आणि हा एक एक भाग जो आहे जेवढं सहन होईल तेवढं हे असं पेन हे करायचं पहा असं दाबायचं पाठीमागं जेवढं सहन होईल तेवढं हे असं. हे दाबून झाल्यानंतर बरोबर हे बोट आहे पहा. ह्या बोटाचे आणि ह्या भागाच्या मध्ये जो खड्डा आहे त्या खड्ड्यामधले पॉईंट दाबायचे पाशे असे पॉईंट दाबायचे पहा. हे जे आहे बोट असे पॉईंट दाबायचे पहा. हे दाबल्यानंतर पूर्ण जो पाय आहे आणि हे पॉईंट दाबल्यानंतर पहा मेंदूपर्यंतचा जो सगळा भाग आहे तो भाग त्या नसांमुळं मोकळा होतो मित्रांनो. आणि हे झाल्यानंतर फक्त असे बोटं मोडायचे. हे बोटं मोडल्यानंतर पूर्ण पाय मोकळा होईल मित्रांनो. आणि जो कमरेचा भाग जॅम झालेला आहे तो कमरेचा भाग जॅम झालेला असताना कानामध्ये पहा पॉईंट आहेत. कानामध्ये पॉईंट असताना हा जो भाग आपण पाहतो पहा आईच्या पोटामध्ये आपण असे उलटे टांगलेले असतो पहा. हे डोकं आहे, हा मानेचा भाग आहे, हा पाठीचा मणका आहे, इथं कमरेचा पॉईंट आहे पहा आणि हे दोन्ही पाय आहेत पहा. तर मी काय करणार आहे माहिती आहे मित्रांनो. हा जो भाग हे जे पॉईंट आहेत सगळे असे पॉईंट एक 15-10 वेळा असे हे करतोय मी. आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी पॉईंट हे करतो. हे मी पॉईंट केलेले आहेत. या पॉईंटला फक्त असं पेननी नॉर्मल जेवढं सहन होईल तेवढं पॉईंट फक्त दोन्ही कानाचे ओके करून घ्यायचे, दाबून घ्यायचे. ह्याच्यामुळं काय होतं मित्रांनो ह्या भागामध्ये शरीरातले सगळे पॉईंट असल्यामुळं ज्या पॉईंटला आपण पेन टोचू तो भाग हा मोकळा होत चालतो मित्रांनो. आणि मोकळा झाल्यामुळं हे जर सगळे पॉईंट आपण ऑपरेट केले तर पूर्ण शरीर जे आहे ते शरीर पूर्ण मोकळं होतं पहा. म्हणून हे पॉईंट दाबायचे. आणि जर समजा कान दुखत असेल किंवा ऐकायला कमी येत असेल तर पहा हा जो पॉईंट आहे पहा हा पॉईंट हे पॉईंट ऑपरेट करायचे पहा. हे त्याच्यानंतर कानाच्या पाठीमागचा जो भाग आहे तो भाग ऑपरेट करायचा. आपण तरुण दिसण्यासाठी अनेक उपचार करतो मित्रांनो. तर फक्त एक काम करायचं हे जे आहे हे साधारणतः रोज हे असं जर केलं तर आपल्याला सुंदर दिसण्यासाठी कुठल्याही बाहेरच्या सौंदर्य प्रसाधनाची आवश्यकता पडणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतर ऐकायला जर कमी येत असेल तर हा जो भाग आहे तर ह्याला असे बोटाने टिचके मारायचे पाशे असे. आणि पूर्वीच्या काळी पहा लेडीज जे आहेत ते या ठिकाणी बुगडी घालायचे पहा. ह्या ठिकाणी बुगडी घालायची आणि ह्या ठिकाणी बुगडी घातल्यामुळं
त्यांना थायरॉईडचा कधीच प्रॉब्लेम येत नव्हता आणि ह्या ठिकाणी पण एक दागिना टोचायचे पास ह्या इथं, त्याच्यामुळे त्यांची कधी कंबर दुखत नव्हती. आणि जे आपण आज लेडीज हे वापरतात दागिने वापरतात, ह्याच्या पाठीमागं फार मोठं सायंटिफिक रिझन आहे. पण आपण त्याचं सायंटिफिक रिझन न घेता फक्त दिखावा करण्यासाठी आपण दागिन्यांचा वापर करतो मित्रांनो. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कानामध्ये सगळे पॉईंट असतात जर आपण कानाचे पॉईंट जरी असे रगडले आपण असे, तरी मित्रांनो आपली पूर्ण बॉडी ही रिलॅक्स होते. आणि सांगण्याचा उद्देश असा की आपल्याला थंडी कधी वाजते, ज्यावेळेस आपले कान गार पडतात, हाताचे पंजे गार पडतात आणि पायाचे पंजे गार पडतात. तर अशा वेळेस आपण काय करतो, थंडी जाण्यासाठी जर शेकोटीपाशी गेलो तर पहिलं कान गरम करून घेतो, हात गरम करून घेतो आणि पाय गरम करून घेतो. आणि आपल्याला उष्णता बी कधी जाणवते आपण उन्हामध्ये गेलो, ऊन कधी लागतं मित्रांनो, आपल्या पायाची आग होते, हाताला गरम लागतो आणि कानाला गरम लागतो. तर मित्रांनो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर उन्हाळ्याच्या दिवसात आपण जर उन्हामध्ये कधी गेला, आपल्याला आपलं शरीराचं तापमान जर कमी करायचं असेल, टेम्परेचर कमी करायचं असेल, तर उन्हातून आल्यानंतर फक्त हात पाय पूर्ण धुवायचे, टॉवेलनी पुसायचे नाहीत आणि कान पण वले करून घ्यायचे आहे मित्रांनो. आणि फॅन खाली बसायचं. 2 ते 3 मिनिटामध्ये तुमच्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते एकदम नॉर्मल होईल. सांगण्याचा उद्देश असा की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, उष्माघात होऊ नये म्हणून एवढी आपण काळजी घ्या. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. केलेलं आहे तर त्यांना काय फरक वाटला ते त्यांच्या शब्दात सांगतील. माझी ना टाच आहे ना पूर्ण दुखत होती, इथं हा भाग पूर्ण दुखत होता, तो आता आहे ना रिलीज झालेला आहे. मला असं चालताना दंगडत होतं, ते फक्त असं हे होतं, आता एकदम ओके झालेलं आहे. अवश्य भेट द्या एकदा सरांकडे.